राज्यातील ज्या शेतकरी बांधवांना 3 वर्षांचा पीक विमा मिळालेला नसेल अशा शेतकरी बांधवांसाठी आताची सर्वात मोठी आणि आनंदाची बातमी आलेली आहे। बघा शेतकरी बांधवांनो, आजपासून पुढील 3 दिवस पात्र शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये पीक विम्याचे पैसे विस्तारित होणार आहेत। म्हणजेच 2024, 2023 आणि 2022 या 3 वर्षांचा पीक विमा पात्र शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये आजपासून विस्तारित सुद्धा होणार आहे। बघा शेतकरी बांधवांनो, मागच्या काही दिवसांमध्ये भरपूर शेतकरी बांधवांना पीक विम्याचे पैसे मिळालेले आहेत, परंतु भरपूर शेतकरी बांधव असे आहेत की त्यांच्या खात्यामध्ये अजून पीक विम्याचे पैसे आलेले नव्हते। ते शेतकरी बांधव वाट बघत होते, तर त्यांची आता भरपूर दिवसांची प्रतीक्षा संपलेली आहे। कारण आज राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब, राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब आणि राज्याचे दुसरे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार त्यासोबत शेतकरी बांधवांना राज्याचे नवीन कृषी मंत्री दत्तात्रय मामाभरणे यांच्या माध्यमातून या पीक विम्याचे पैसे पात्र शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये विस्तारित करण्यासाठी या प्रमुख 12 बँकांमध्ये विस्तारित सुद्धा करण्यात आलेले आहेत। या 12 बँकेमधून थेट पात्र शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये पीक विम्याचे पैसे विस्तारित होणार आहे। परंतु शेतकरी बांधवांना सरसकट सर्व शेतकरी बांधवांना या पीक विम्याचे पैसे मिळणार नाहीत। ज्या शेतकरी बांधवांचं 2022, 2023 आणि 2024 या 3 वर्षांच्या कालावधीमध्ये पावसामुळे, अतिवृष्टीमुळे किंवा नैसर्गिक आपत्तीमुळे नुकसान झालेलं असेल, मग ते नुकसान रब्बी हंगामामध्ये झालेलं असेल किंवा खरीप हंगामामध्ये झालेलं असेल, तर या दोन्ही हंगामाचे पैसे थेट पात्र शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये विस्तारित सुद्धा होतच आहेत। बघा शेतकरी बांधवांना, राज्य सरकारने दिलेल्या माहितीनुसार मागील 3 वर्षांचा पीक विमा थेट पात्र शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये विस्तारित सुद्धा होतच आहेत। बघा आज सकाळपासून सुरुवात करण्यात आलेली आहे। आज दुपारपर्यंत हे पैसे अशाच पद्धतीने शेतकरी बांधवांना वाटप होतील आणि अशाच पद्धतीने संध्याकाळी सुद्धा पैसे येणार आहेत। परंतु कोणत्या पिकासाठी किती हजार रुपयाप्रमाणे पीक विमा वाटप होत आहे त्याची माहिती सुद्धा देण्यात आलेली आहे। बघा शेतकरी बांधवांना, कापूस पिकासाठी, सोयाबीन पिकासाठी सरासरी 40 ते 42 हजार रुपयापर्यंत वाटप सुद्धा होतच आहेत। परंतु जे ज्वारीचं पीक असेल, बाजरीचं पीक असेल, मूग असेल, तूर असेल, हरभरा असेल, भुईमूग असेल, अशा कमी खर्चिक असणाऱ्या पिकांसाठी कमी पीक विमा वाटप सुद्धा होतच आहे। जर तुमचं कापूस, सोयाबीन अशा मोठ्या पिकांचं नुकसान 2024, 22, 23 या 3 वर्षांच्या कालावधीमध्ये झालेलं असेल तर तुम्हाला जास्त पीक विमा वाटप सुद्धा होणार आहे। बघा शेतकरी बांधवांना, मागच्या काही दिवसांमध्ये भरपूर शेतकरी बांधवांना पीक विम्याचे पैसे मिळालेले आहेत, परंतु ज्या शेतकरी बांधवांना मागच्या काही दिवसांमध्ये पीक विम्याचे पैसे आलेले नव्हते त्या शेतकरी बांधवांना आजपासून परत एकदा पीक विम्याचे पैसे वाटप सुद्धा होणार आहेत। बघा आज 12 जिल्ह्यांमध्ये हे पैसे वाटप होतील, म्हणजेच हे शेवटचे 12 जिल्हे असणार आहेत। याच्यानंतर कोणत्याही शेतकरी बांधवांना पीक विम्याचे पैसे मिळणार नाही। त्यामुळे शेतकरी बांधवांनो, तुम्ही सुद्धा महत्त्वाची कामे केलेली आहेत का हे पाहणं सुद्धा गरजेचं आहे। ज्या शेतकऱ्यांनी महत्त्वाची कामे केलेली असतील त्यांच्याच खात्यामध्ये पीक विम्याचे पैसे वाटप सुद्धा होणार आहेत। बघा शेतकरी बांधवांनो, भरपूर शेतकरी बांधवांनी महत्त्वाची कामे केलेले नव्हते, त्यामुळे त्यांच्या खात्यामध्ये पीक विम्याचे पैसे आलेले नव्हते। परंतु जर तुम्ही हा व्हिडिओ पाहून ती महत्त्वाची कामे केले तर तुमच्या खात्यामध्ये 100% पीक विम्याचे पैसे विस्तारित होणार आहेत। राज्य सरकारने दिलेल्या माहितीनुसार भरपूर शेतकरी बांधवांनी महत्त्वाची कामे केलेले नव्हते, त्यामुळे त्यांना पीक विम्याचे पैसे मिळालेले नाहीत। बघा शेतकरी बांधवांनो, तुम्ही सुद्धा महत्त्वाची कामे केलेली असतील तरच पीक विम्याचे पैसे वाटप सुद्धा होणार आहे। तर ती कामे कोणकोणती आहेत ते सुद्धा आपण बघणार आहोत। परंतु राज्याचे कृषी मंत्री दत्तात्रय मामाभरणे आणि केंद्राचे कृषी मंत्री शिवराज सिंह चौहान साहेब यांनी दिलेल्या माहितीनुसार कोणत्याही शेतकरी बांधवावरती अन्याय होणार नाही। ज्यांचं खरोखर पद्धतीने 22, 23 आणि 24 या 3 वर्षांच्या कालावधीमध्ये मोठ्या पावसामुळे नुकसान झालेलं असेल, अवकाळी पावसामुळे नुकसान झालेलं असेल, त्यासोबतच नैसर्गिक आपत्तीमुळे मोठ्या वाऱ्यामुळे नुकसान झालेलं असेल तर त्या नुकसानीच्या बदल्यामध्ये तुम्हाला पीक विमा वाटप सुद्धा होतच आहे। परंतु शेतकरी बांधवांना, राज्य सरकारने दिलेल्या माहितीनुसार
या 4 प्रकारच्या शेतकरी बांधवांना पीक विम्याचे पैसे वाटप होणार नाही। तर ते 4 प्रकारचे शेतकरी बांधव कोणकोणते आहेत ते सुद्धा आपण बघून घेऊयात। परंतु राज्य सरकारने दिलेल्या माहितीनुसार राज्यातील सर्व शेतकरी बांधवांना या पीक विम्याचे पैसे वाटप होणार नाहीत। कोणकोणत्या शेतकरी बांधवांना पैसे वाटप होतील, आज कोणत्या जिल्ह्यांमध्ये पैसे येणार आहेत, उद्या कोणत्या जिल्ह्यांमध्ये पैसे येणार आहेत त्याची माहिती सुद्धा बघून घेऊयात। बघा शेतकरी बांधवांना राज्य सरकारने दिलेल्या माहितीनुसार शेवटचे 12 जिल्हे राहिलेले आहेत। शेवटच्या 12 जिल्ह्यामधील 40 लाख शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये पीक विम्याचे पैसे वाटप होणार आहेत। तुमचा खरीप असेल रब्बी असेल या दोन्ही हंगामांपैकी किंवा कोणत्याही हंगामामधील पिकांचे नुकसान झालेले असेल तर त्या शेतकरी बांधवांना पिकांचे पैसे वाटप होत आहे। त्यामुळे कोणत्याही शेतकरी बांधवांनी काळजी सुद्धा करायची नाही। बघा शेतकरी बांधवांनो, आता तुम्हाला थेट 12 जिल्ह्यांची यादी वाचून दाखवतो। जर तुमचा जिल्हा 12 जिल्ह्यांची यादीमध्ये असेल तर तुम्हाला पीक विम्याचे पैसे आजच विस्तार सुद्धा होणार आहेत। ज्यांचा जिल्हा या 12 जिल्ह्यांपैकी नसेल त्यांना याच्या पुढे पैसे मिळणार नाहीत, कारण त्या उर्वरित 24 जिल्ह्यांमध्ये हे पीक विम्याचे पैसे मागच्या काही दिवसांमध्ये वाटप सुद्धा करण्यात आलेले आहेत। त्यामुळे आता फक्त 12 जिल्हे राहिलेले आहेत। या 12 जिल्ह्यामधील 40 लाख शेतकरी बांधवांना आज पीक विम्याचे पैसे वाटप सुद्धा होणार आहेत। बघा शेतकरी बांधवांनो, कापूस, सोयाबीन, मूग असेल, तूर असेल, नाचणी असेल, भात असेल, हरभरा असेल, भुईमुगाच्या शेंगा असेल, केळी असेल, संत्री असेल, मोसंबी असेल, त्यासोबत शेतकरी बांधवांनो आंबे पिकाचं नुकसान मोठ्या प्रमाणामध्ये झालेलं असेल तरी पण तुम्हाला त्याच्या बदल्यामध्ये या पिकांच्या बदल्यामध्ये या पीक विम्याचे पैसे वाटप सुद्धा होतच आहेत। परंतु राज्य सरकारने दिलेल्या माहितीनुसार काही शेतकरी बांधवांना पीक विम्याचे पैसे वाटप होणार नाहीत। म्हणजेच याच्यामध्ये काही महत्त्वाचे नियम लावण्यात आलेले आहेत, महत्त्वाची कामे करायला लावलेले आहेत। जे शेतकरी बांधव महत्त्वाची कामे करतील, महत्त्वाच्या नियमांमध्ये बसत असतील त्या शेतकरी बांधवांना पीक विम्याचे पैसे वाटप होणार आहेत। तर हे नियम कोणकोणते आहेत, त्यासोबतच कोणकोणती कामे करायची आहेत त्याची संपूर्ण माहिती पुढच्या 2 मिनिटांमध्ये पाहणार आहोत। त्यामुळे सर्व शेतकरी बांधवांनी वेळ काढून 2 मिनिट हा व्हिडिओ काळजीपूर्वक पाहणे गरजेचं आहे। तर बघा शेतकरी बांधवांनो, या पीक विम्याचे पैसे तुमच्या खात्यामध्ये पीक विमा कंपन्यांच्या माध्यमातून सोडण्यात येत असतात। तर या सर्व पीक विमा कंपन्यांच्या माध्यमातून सर्व शेतकरी बांधवांना आदेश सुद्धा देण्यात आलेले आहेत की तुम्ही 2022, 2023 किंवा 2024 या सालामध्ये तुमचं नुकसान झालेलं होतं, मग ते नुकसान पावसामुळे, अतिवृष्टीमुळे, नैसर्गिक आपत्तीमुळे, कोणत्याही कारणामुळे झालेलं असेल आणि त्यावेळेस तुम्ही त्या पिकांचा पंचनामा केलेला असेल, हे पीक पाणी या पोर्टलवरती नोंदणी केलेली असेल, म्हणजे तुम्ही नोंदणीकृत असणारे शेतकरी बांधव असतील, पंचनामा केलेले शेतकरी बांधव असतील तरच तुम्हाला पीक विम्याचे पैसे वाटप सुद्धा होणार आहेत। परंतु ज्या शेतकरी बांधवांचा पावसामुळे नुकसान झालेलं असेल आणि त्या शेतकरी बांधवांनी पीक विम्याचा अर्ज केलेला नसेल, हे पीक पाणी या पोर्टलवरती नोंदणी केलेलं नसेल, अशा शेतकरी बांधवांना पीक विम्याचे पैसे वाटप होणार नाही। त्या शेतकरी बांधवांनी बँकेच्या मेसेजची वाट पाहून सुद्धा उपयोग होणार नाही। त्यासोबत शेतकरी बांधवांना तुमच्या खात्यामध्ये नमोचा हप्ता, पीएमचा हप्ता, वेगवेगळ्या योजनांचे पैसे ज्याप्रमाणे आधार कार्डच्या आधारावरती तुमच्या बँकेमध्ये ट्रान्सफर होत असतात, त्याचप्रमाणे या पीक विम्याचे पैसे तुमच्या आधार कार्डच्या आधारावरती तुमच्या बँकेमध्ये ट्रान्सफर सुद्धा होणार आहे। त्यामुळे राज्यातील सर्व शेतकरी बांधवांनी आधार कार्ड आपल्या चालू बँकेला लिंक करायचं आहे। जर तुम्ही चालू बँकेला लिंक केलेलं नसेल तर तुमच्या खात्यामध्ये पैसे येणार नाहीत, ते पैसे पेंडिंगला पडतील, ते पैसे परत राज्य सरकारकडे परत सुद्धा जाणार आहे। त्यामुळे सर्व शेतकरी बांधवांनी आपले आधार कार्ड बँकेला लिंक करा, आपल्या बँक खातं चालू आहे का हे सुद्धा तुम्ही पाहायचं आहे। त्यासोबत शेतकरी बांधवांना तुमचा 2025 मध्ये म्हणजे 2025च्या अवकाळी पावसामुळे मोठ्या प्रमाणामध्ये नुकसान झालेलं असेल तर शेतकरी बांधवांनो त्याचे पंचनामे सुद्धा करायचे आहेत। तुम्हाला अगोदर या मागच्या 3 वर्षांचा पीक विमा मिळणार आहे, त्यानंतर 2025 चा सुद्धा पीक विमा मिळणार आहे। त्यामुळे तुम्ही 2025 चा पीक विम्याचा अर्ज करायचा आहे, त्या ठिकाणी पंचनामे सुद्धा करायचे आहेत, तर तुम्हाला 2025 चा पीक विमा सुद्धा वाटप होणार आहे। बघा शेतकरी बांधवांनो, आता आपण काही महत्त्वाचे मुद्दे होते ते महत्त्वाचे मुद्दे पाहिलेले आहेत। आता आपण ज्या 12 जिल्ह्यांमध्ये या पीक विम्याचे पैसे सोडण्यात आलेले आहेत तर हे 12 जिल्हे कोणकोणते आहेत त्याची माहिती सुद्धा बघून घेऊयात। परंतु 12 जिल्ह्यांची यादी पाहण्या अगोदर तुम्हाला बँकांची यादी सांगणार आहे, म्हणजे
म्हणजेच बँकांची आणि जिल्ह्यांची यादी पाहणार आहोत। परंतु या दोन्ही याद्या पाहण्या अगोदर कोणत्या शेतकरी बांधवांना पीक विम्याचे पैसे वाटप होणार नाही, कोणते शेतकरी बांधव या पीक विम्याच्या माध्यमातून अपात्र करण्यात आलेले आहेत त्याची माहिती सुद्धा बघून घेऊयात। बघा शेतकरी बांधवांनो, 4 प्रकारचे शेतकरी बांधव या पीक विम्यामधून बाद होणार आहे। तर ते 4 प्रकारचे शेतकरी बांधव कोणकोणते आहेत त्याची माहिती सुद्धा देऊन टाकतो। बघा शेतकरी बांधवांनो, जे शेतकरी बांधव महाराष्ट्र राज्याचे रहिवासी असतील त्यांना पीक विम्याचे पैसे मिळणार आहेत। ज्यांच्याकडे पिवळे रेशन कार्ड असेल किंवा ज्या शेतकरी बांधवांचं वार्षिक उत्पन्न कमी असेल अशा शेतकरी बांधवांना पीक विम्याचे पैसे मिळणार आहेत। त्यासोबत जे शेतकरी बांधव मोठमोठे बागायतदार नसतील, त्यांच्याकडे मोठमोठ्या जमिनी नसतील, मोठ्या प्रमाणामध्ये उत्पादन निघत नसेल अशा शेतकरी बांधवांना पीक विम्याचे पैसे मिळणार आहेत। त्यासोबत शेतकरी बांधवांकडे लाखांच्या गाड्या नसतील, 10 लाखाची, 12 लाखाची, 20 लाखाची 4 चाकी गाडी नसेल, डंपर नसेल, पॉकलँड नसेल, जेसीबी नसेल, यांसारखी मोठमोठी वाहने नसतील अशा शेतकरी बांधवांना पीक विम्याचे पैसे वाटप सुद्धा होणार आहेत। बघा शेतकरी बांधवांनो, आता तुम्हाला सांगितले आहे की कोणकोणत्या शेतकरी बांधवांना या पीक विम्याचे पैसे वाटप होणार आहेत। त्यामुळे शेतकरी बांधवांनो, आता आपण 12 जिल्ह्यांची यादी आणि 12 बँकांची यादी सुद्धा बघून घेऊया, जेणेकरून तुमचा जिल्हा 12 जिल्ह्यांमध्ये असेल, तुमच्या बँकेचं खाते या 12 बँकांपैकी असेल तर तुमचे भरपूर दिवसांची प्रतीक्षा संपून जाईल। बघा शेतकरी बांधवांनो, महाराष्ट्र राज्यामध्ये 36 जिल्हे आहेत। तर या 36 जिल्ह्यामधील 24 जिल्ह्यांमधील पात्र शेतकऱ्यांना पीक विम्याचे पैसे मिळालेले आहेत। म्हणजे 36 जिल्ह्यांपैकी 24 जिल्ह्यामधील पात्र शेतकऱ्यांना पीक विम्याचे पैसे मिळालेले आहेत। परंतु ज्या 12 जिल्ह्यांमध्ये अजून पीक विम्याचे पैसे आलेले नव्हते त्या शेतकरी बांधवांना आज या पीक विम्याचे पैसे वाटप सुद्धा होणार आहेत। म्हणजे हे शेवटचे 12 जिल्हे राहिलेले आहेत। शेवटच्या 12 जिल्ह्यांमध्ये आज संध्याकाळपर्यंत सर्व शेतकरी बांधवांना या पीक विम्याचे पैसे वाटप सुद्धा होणार आहे। तर ते जिल्हे आणि बँकांची यादी बघून घेऊयात। परंतु जिल्ह्यांची यादी, बँकांची यादी पाहण्या अगोदर शेतकरी बांधवांना नमो शेतकरी योजनेविषयी महत्त्वाची अपडेट आलेली आहे। म्हणजे शेतकरी बांधवांना चिंता लागलेली होती की नमोचा 7वा हप्ता कधीपासून वाटप होईल। त्यासोबत शेतकरी बांधवांना चिंता लागलेली होती की आमची कर्जमाफी कधीपासून होईल। तर त्या सर्व शेतकरी बांधवांची चिंता सुद्धा मिटलेली आहे, कारण राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब यांनी निवडणुकीच्या अगोदर राज्यातील सर्व शेतकरी बांधवांना शब्द दिलेला होता की आम्ही निवडून आल्यानंतर शेतकरी बांधवांची सरसकट 2 लाखांची कर्जमाफी करू। परंतु सरकार निवडून येऊन 1 वर्ष पूर्ण झालेलं आहे, तरी पण सरकारने कर्जमाफी केलेले नव्हते। त्यामुळे शेतकरी बांधवांमध्ये भीतीचं वातावरण निर्माण झालेलं होतं। शेतकरी बांधवांना वाटत होतं की आपला विश्वासघात या सरकारने केलेला आहे। परंतु राज्य सरकारने दिलेल्या माहितीनुसार निधीची कमतरता होते, त्यासोबतच भरपूर असे नागरिक होते की त्यांच्याकडे जमिनी नव्हत्या, तरी पण त्यांनी नकली बनावट कागदपत्रे तयार करणं या ठिकाणी कर्ज घेतलेले होते। त्यामुळे या सर्व गोष्टींचा अभ्यास करणं गरजेचं होतं आणि हा अभ्यास राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब, महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे साहेब, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब यांच्या सरकारच्या माध्यमातून करण्यात आलेला आहे। याच्यासाठी राज्य सरकारकडून समिती सुद्धा नेमण्यात आलेली आहे। या समितीच्या माध्यमातून जे शेतकरी बांधव नियमांमध्ये बसत असतील त्यांचेच कर्जमाफी होईल अशा पद्धतीने आव्हान सुद्धा करण्यात आलेलं आहे। त्यासोबत शेतकरी बांधवांना नमोचा 7वा हप्ता कधीपासून मिळेल अशा प्रकारे भरपूर मोठ्या प्रमाणामध्ये विचारपूस सुद्धा केले जात होते। तर अशा शेतकरी बांधवांसाठी आनंदाची बातमी आलेली आहे। बघा शेतकरी बांधवांना, पीएम किसान योजनेचा 20वा हप्ता तुमच्या खात्यामध्ये 2 ऑगस्ट 2025 रोजी हस्तांतर झालेला आहे। म्हणजे 2 ऑगस्ट 3 ऑगस्ट या 2 ते 3 दिवसांमध्ये सर्व शेतकरी बांधवांना पीएमचा हप्ता मिळालेला आहे। त्याचप्रमाणे नमोचा हप्ता मिळणार आहे। बघा प्रत्येक 4 महिन्यानंतर शेतकरी बांधवांना 2 हप्त्यांचे 4000 रुपये मिळत असतात, परंतु यावेळेस फक्त 2000 रुपये मिळालेले होते। त्यामुळे शेतकरी बांधवांना काळजी लागलेली होती की आम्हाला पीक विम्याचे पैसे मिळतील का। बघा शेतकरी बांधवांना, तुम्हाला 100% पीक विम्याचे पैसे मिळणार आहेत। त्यासोबत शेतकरी बांधवांना नमोचा 7वा हप्ता 100% मिळणार आहे। बघा शेतकरी बांधवांना, लवकरच नमोचा 7वा हप्ता तुमच्या खात्यामध्ये
20 तांत्रिक होईल। बघा शेतकरी बांधवांनो, आता आपण हे जिल्हे आणि बँकांची यादी सुद्धा वाचून दाखवत आहे। बघा परभणी जिल्हा, बीड जिल्हा, अकोला जिल्हा, बुलढाणा जिल्हा, अमरावती जिल्हा, कोल्हापूर जिल्हा, चंद्रपूर जिल्हा, गोंदिया जिल्हा, भंडारा जिल्हा, त्यासोबतच बँकांची यादी। बघा एसबीआय बँक, पोस्ट बँक, जिल्हा मध्यवर्ती बँक, महाराष्ट्र ग्रामीण बँक, आयसीआयसीआय बँक, आयडीबीआय बँक, आयडीएफसी बँक, कोटक महिंद्रा बँक, कॅनरा बँक या बँकेमध्ये लवकरच पीक विम्याचे पैसे जमा होतील। काही शेतकरी बांधवांना मिळालेले आहेत, परंतु ज्यांना मिळालेले नव्हते त्यांना सुद्धा लवकरच पीक विम्याचे पैसे वाटप होतील।